येस. कोणता सेटर घेऊन जातो? सेटिंगचं तर सुमित सर आहेत का? तू घेऊन कुठे जातोय आता? तळावर, मंदिरवर, कुठे घेऊन जातोय? कुठे पण फिरायला जाते. कुठे पण नाही. जसं ऑर्डर दिला तसं. कुठे पण नाही. पण नाही. शिरोगे. येस. याच गाडीत जायचं ना आपल्याला. सगळे आले. मोठी गाडी पण आहे. बरं झालं. वेल हॅलो गुड आफ्टरनून वेलकम नमस्ते नमस्कार. माझं नाव आहे रोहित अवधूते, तुमचा गाईड असणार टूरमध्ये. ओके शुअर शुअर. दादा नशीबवान ना सरळ. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे फिल्म सिटी आणि बॉलिवूड पार्कच्या तर्फे. आता आपण खूप सारे फेमस लोकेशन्स बघणार फिल्म सिटीचे, जिकडे खूप सारी शूटिंग झाली त्यांची माहिती मी तुम्हाला देणार आणि आउटडोअरवर कुठे शूटिंग असली ती पण बघण्यात येणार आणि काही सेट्स आहेत जे तुम्हाला दाखवण्यात येतील. तुमचे अगर असतील कुठले प्रश्न ते पण सुद्धा तुम्ही विचारू शकता. चला विल बिगन द टूर फ्रॉम हियर. आणि आपले फिल्म सिटीचे फेमस लोकेशन्स आहेत. पहिला सेट तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला दिसणार आहे थोड्या वेळात. वन ऑफ द फेमस रियालिटी शो ऑफ इंडिया बिग बॉस तुमच्या लेफ्ट साईडला शूट होतो. मराठी बिग बॉस येणार थोड्या वेळात. हिंदीवाला दुसरीकडे आहे ते तुम्हाला दिसण्यात येईल थोड्या वेळात. पहिले तुम्हाला मराठी बिग बॉस दिसणार लेफ्ट साईडला. इकडेच खूप सारे रियालिटी शोज अगोदर शूट झालेत. नाव रितेश देशमुख इज बॅक विथ अनदर सीझन ऑफ मराठी बिग बॉस तुमच्या लेफ्ट साईडला. खूप सारे असे मोकळे मैदान मोकळे स्टुडिओज आहेत जिकडे सेटअप्स क्रिएट करतात आणि आर्टिफिशियली यू हॅव टू क्रिएट द सेटअप्स. आर्टिफिशियल सेटअप्स असतात थोडे इझिली ब्रेकेबल सेटअप्स. तुम्ही ब्रेक करू शकता शूटिंगच्या नंतर. परमनंट काहीच नसतं. यू कुड सी बाय योरसेल्फ. लेफ्ट साईडला मराठी बिग बॉस. इकडेच कंगना रनौत मॅमचा लॉक ऑफ शो शूट झाला. इकडेच बिग बॉस मल्याळमचा पण शूट झालाय मोहनलाल याच्या शूटसाठी. आता मराठी बिग बॉस घेऊन आले रितेश देशमुख. राइज अँड फॉल सीझन 1 अश्विनी ग्रोवरचा तो पण इकडे शूट झालेला. टोटली कवर्ड सेटअप्स असतात. बाहेरून कोणी व्हिडिओज फोटोज नाही घ्यायला हवेत. त्यांना कॉन्फिडेन्शियल पूर्ण प्रायव्हेट ठेवावं लागतं म्हणून. आणि राईट साईडला तुम्हाला एक खूप छान असा मार्केट दिसणार. 1800च्या काळातला पूर्ण एक मार्केट बनवून ठेवला. बीच मध्ये सर्व गाववाले आपले वॉक करणार आणि पूर्ण सेम सेट. जाऊ द्या हळूहळू. असंच आता हा फक्त एका टीव्ही सिरियल साठी बनवलेला सेटअप आहे. तर मूवीज साठी अजून अगदी मोठे मोठे सेटअप बनतात आणि ट्रॅव्हलिंगचे सीन्स वगैरे. तुम्ही धुरंधर मूवी बघितली रणवीर सिंग रेहमान टकीत गाडीमध्ये बसलाय. रणवीर सिंग गाडी चालवतोय. पूर्ण तुम्हाला सेम रास्ता आणि पूर्ण जंगल दिसणार. सेम रूट. जास्त चेंजेस पण नाही केले धुरंधर मूवी साठी. राईट साईडला अप्रतिम अजून एक सेटअप दिसणार तुम्हाला. असेच सर्व सेटअप्स असतात. इकडे दिवानी तेरी मेरी डोरी 2 टीव्ही सिरियल शूट व्हायची. टीआरपी कमी झाली बंद झाली. टीव्ही सिरीज आता नवीन स्टार्ट होणार आहे. खूप लोक हे बघू शकता. लेफ्ट डाऊन यू कुड सी द रियालिटी बाय योरसेल्फ. जेवढं दिसतं तेवढंच बनवतात. लेफ्ट साईडला दिल्ली दिसणार. दिल्लीचा पूर्ण मोहल्ला बनवला. लेफ्ट साईडला आहे आपला मंगल लक्ष्मी टीव्ही सिरियलचा सेटअप. कलर्स चॅनल वर नाही बाहेर शूट करा म्हणजे. बॅच आहे. पहिलीच बॅच आहे की चित्रपट कसा बनवावा या विषयाच्या अनुषंगाने 3 दिवसाची आपली शॉर्ट प्रशिक्षण वर्ग आपला आता सुरू आहे. आपण काल वर्ग सुरू केला आहे. 2, 3 आणि 4 उद्या त्याचा संध्याकाळी समारोप असणार आहे. आणि ही सगळी जी मंडळी आहे साधारण आपली 40 लोक साधारणतः आहेत. तर ही 40 मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली देखील आहे. काही ह्याच्यात डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही इंजिनियर आहेत, काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत विविध काही फोटोग्राफर पण आहेत किंवा आपल्या फील्डमधले चित्रकर्मी पण काही आहेत. तर अशा सगळ्या क्षेत्रातली विविध मंडळी या कोर्ससाठी आपल्याकडे त्यांनी नोंदणी केली आहे. आणि FTIचे मिलिंद दामले सर आहेत. तर दामले सर हा पूर्ण कोर्स कंडक्ट करत आहेत 3 दिवस. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आणि फिल्म सिटीने
विशेषतः या सगळ्या उपक्रमातून. कारण अनेकांची अशी इच्छा होती की आम्हाला अशा पद्धतीचे FTI सोबतचे कोर्सेस वगैरे करायचे आहेत, पण आपल्याकडे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहेत. तर सुदैवाने ह्या वर्षभरात त्या गोष्टी तयार झाल्या आणि आपलं चित्रांकन सभागृह आहे, आपण आता नुकतंच बांधले, तर तिथे साधारण 40-50 लोक बसू शकतील किंवा अशी ॲक्टिव्हिटी होईल अशी व्यवस्था आपण आता केली आहे. तर त्या अनुषंगाने आपली ही पहिलीच सर बॅच आहे आणि आजचा इकडे येण्याचा उद्देश तोच होता की सेट व्हिजिट बेसिकली, कारण त्या ह्या विषयातला एक भाग होता आणि आपली भेट घेणं असं साधारण आहे. आपण वेळ दिली त्याबद्दल मनापासून आपले थँक्यू, तुम्ही आलात. धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. मी विनंती करेन की आपण एक मुक्तपणे संवाद साधावा आमच्यासाठी. काही नाही, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. तुम्ही अख्खा सेट बघू शकता आधी. इथे आम्ही गेले मला वाटतं 2015-16 मी शूट करतो आहे. ते पहिली मालिका आम्ही इथे केली ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया, जी कलर्स मराठीवरती. त्यानंतर विठू माऊली नावाची मालिका होती स्टार प्रवाहावर. मग आत्ता नशिबांच्या आधी सुख म्हणजे नक्की काय असतं, तुम्हाला ती मालिका बघतात का कोणी? आणि आता नशिबान चालू आहे. त्यावेळी सोनाली खरे तुम्ही ओळखतातच. शी इज अ स्टॉलवर्ट ॲक्टर, व्हेरी शी इज अ वेटरन. आमच्या नशिबांमध्ये ती आत्याची भूमिका करते. अँड काय नाही, आत्ता मी ह्या सेटवरती बरंच आम्ही शूटिंग करत असतो. इथे आपला एक फ्लोर आहे जिकडे आम्ही क्रोमा करतो किंवा कधी कधी पोलीस स्टेशन वेगवेगळे सेट लावतो. इकडे आमचा मेन फ्लोर इकडे आहे आतमध्ये, जिथे मेन घर आहे आमच्या मेन कॅरेक्टर्सचं. मग बाकीच्या काही कॅरेक्टर्सची घरं आहेत. मग खाली गावाचा सेट आहे, तुम्ही सगळं बघून घेऊ शकता. आणि असं ॲज पर रिक्वायरमेंट करावं लागतं. तुमच्या नशिबांमधल्या मिसेसशी बोलायचं बघायला आहे, ती पण आहे. नेहा आहे. नेहाला ती शॉर्टमध्ये असेल, ती येईल. आणि तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तुमचा काय इंटरेस्ट आहे मेन मला सांगा. हां, तुम्ही ॲक्टर्स जास्त आहात इथे, लेखक आहात, कोण आहेत म्हणजे? सगळे ॲक्टर्स हात वर करा. आणि लेखक? हे आज जास्त वर पाहिजेत आम्हाला, कारण त्याची कमी आहे आज. चांगल्या लेखकांची खरंच खूप गरज आहे आज. तर ॲक्टर्स तर काय, ॲक्टर्सची कमी नाहीच आहे. पण एकच तकलीफ आहे की काय राईट लोकांना राईट पर्सन भेटलायला वेज नाही. देयर इज नो वे टू मीट द करेक्ट पीपल. दॅट इज ट्रू, दॅट इज ट्रू. पण आय थिंक तरी आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं आणि बऱ्याच गोष्टींमुळे ॲटलिस्ट कुठे संधी उपलब्ध आहेत हे तरी कळू शकते. म्हणजे आता मी सांगते, कारण की मी जेव्हा सुरुवात केली 2002 तेव्हा तर आम्हाला कळायचंही नाही. एक काय म्हणतो ना आपण, ठिकठिकाणी स्वतःहून फिजिकली जावं लागायचं. आता तर तुम्ही मोबाईलवर पण ऑडिशन करून पाठवू शकता. सो त्या मानाने थोडंसं सोयीस्कर झालंय, ॲडव्हान्टेज झाला, डिजिटायझेशन ॲडव्हान्टेज झाला. पण येस, मेहनतीला पण काही चूक म्हणजे तुम्ही तिथून एस्केप नाही करू शकत आहे. बट या, पण खूप छान वाटलं तुम्ही सगळेजण. मी आता तेच पंकजांशी बोलत होते की सगळ्या वयोगटातली मंडळी आलेली आहेत आणि सहसा फक्त तरुण आपल्याला जास्त दिसतात. पण ह्या म्हणजे वयात, म्हणजे असं म्हणायचं नाही मला की खूप तुम्ही मोठे आहात, बट ती जिद्द छान वाटते की ह्या गोष्टी सुद्धा नवीन काहीतरी शिकायची इच्छा आहे. सो खरंच छान वाटलं मला की अजून लर्निंग शुड ऑलवेज गो ऑन. या आमच्या साहेबांनी, आमच्या प्रोफेसर साहेबांनी हा ओपनिंग स्टेटमेंटच दिला होता. आम्ही लोक बसले आहे तिथे, फुल फिल्म इंडस्ट्री बसली आहे. फुल फिल्म इंडस्ट्री होती, लेखक, रायटर, ॲक्टर, सर्व काही आहे, प्रोडक्ट सर्व लोक. आय नो. आणि जसं हे म्हणाले की सगळे वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, वेगवेगळे. आय थिंक की वेगवेगळ्या प्रोफेशन्समधनं जेव्हा लोक येतात आणि अशा पद्धतीने ह्या क्षेत्रात येतात तेव्हा एक त्यांचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. जेव्हा ते त्यांच्या पद्धतीने वेगळा विचार करतात, मग ते टेक्निकल असो किंवा लिखाण असो किंवा ॲक्टिंग असो किंवा डिरेक्शन असो, आय थिंक तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो रादर दॅन आम्ही सतत फक्त एकाच गोष्टीने पुढे जात असतो. सो त्या नवीन कथा, नवीन गोष्टी, नवीन टेक्निकल गोष्टी या सगळ्या. आणि ही नवीन पिढी तर आजकालची तर जास्तच काय म्हणतात, संशोधन आणि रिसर्च. 16 to 60 रेंज ऑफ 16 to 60. घ्या, आमची हिरोईन आणि आमचे आईसाहेब पण आलेले आहेत. नेहा नाही, तुमचा रोल आम्हाला खूप आवडतो आणि तुम्हाला बघताना आम्हाला खूप राग येतो. एक गोष्ट पण सोडत नाही नशिबांची, एक शब्द पण सोडत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आम्हाला सगळे कॉम्प्लिमेंट्स दिली, आमचं कौतुक केलं.
आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला खूप सगळ्यांना खूप आभार. शुभेच्छा आणि होप सो की तुम्ही तुमच्यातली जी प्रोड्युसर असतील किंवा सिनेमॅटोग्राफर जे बनणारे आहेत किंवा दिग्दर्शन बनणारे आहेत, कदाचित आम्ही त्यांच्याबरोबर कामाला काम सुरुवात करू. करू थोड्या दिवसातच. नक्कीच. कोठारे सरांना मला एक विचार असं वाटते, इनडोअर शूटिंग कम्फर्टेबल वाटतं का आउटडोअर शूटिंग ॲज अ प्रोडक्शनच्या दृष्टीने? दोन्ही म्हणजे असं काही डिपेंड्स काय आहे त्याचा काही संबंध नसतो फार, आणि पण कंट्रोलमध्ये असेल जे एन्व्हायरमेंट तर ते जरा सोयीचं जातं. बजेटरी दृष्टीने बजेटच्या दृष्टीने डिपेंड्स आता कधी कधी आउटडोअर असताना आपण जर गुरिल्ला शूटिंग जर करत असलो तर ते काय सोयीचं असतं. पण हां, सपोज आउटडोअरला कुठेतरी मार्केटमध्ये आर्टिस्ट घेऊन परमिशन घेऊन रस्ते बिस्ते ब्लॉक करून ते जरा खूप कठीण असतं शूट करणं, कारण ते क्राऊड मॅनेजमेंट सगळं असतं ना तेव्हा. पण अर्थात आमचं सेट असल्यामुळे गोष्टी जरा सोप्या पण त्यात जातात. सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची असते, नुसतं प्रोड्युसरच नाही, आर्टिस्ट वगैरे सगळ्यांना आतमध्ये असू दे शूटिंग किंवा बाहेर असू दे, जेव्हा एखादं प्रोडक्शन हाऊस चांगलं असतं, आपण जसं नेहमी म्हणतो की एका चांगल्या निर्मात्याची, चांगल्या निर्मिती कंपनीची, संस्थेची गरज आहे सगळ्या इंडस्ट्रीजना. सो त्या ह्याच्यामध्ये तुमचा प्रोड्युसर कसा आहे, त्या कशा पद्धतीने तुम्हाला ॲटमॉस्फिअर क्रिएट करून देतो आहे, मग ते रिस्पेक्ट आहे सगळ्यांसाठी, व्यवस्थित चांगल्या प्रकारची वागणूक आहे. सो ते जर काय चांगलं असेल ना, तर तुम्ही बाहेरही शूट करा, आतही शूट करा. एक टीम जे म्हणतो आपण, ती जर काय पॉझिटिव्ह असेल, जी आमच्या मी नेहमीच म्हणते की कोठारे विजनमध्ये ती कायमच तुम्हाला मिळते. थँक्यू. सो ते जर असेल तर तुम्ही कुठेही शूटिंग करा, ते सुखावहच होतं. भाऊ, पाण्यानंतर अजून काही आहे लिखाण चालू आहे. हा मोठा प्रश्न आहे पाणी, आणि त्यानंतर अजून चांगलं आता एक बेना नावाची फिल्म येईल. बेना काय बिना म्हणजे काय असेल? बेना म्हणजे बियाणं. तर ती सगळी गोष्ट इकडे घडते आपल्या कोयनेच्या खोऱ्यात. हां, तर तिकडे आम्ही शूट करून आलो अख्ख्या जंगलात तिकडे. तर ती येईल ह्यावर्षी फिल्म. आणि चालू आहे लिखाण चालू आहे, काय नवीन नवीन गोष्टी. आता एक डिटेक्टिव्ह धनंजय नावाची वेबसिरीज पण येईल आमची झीवर. आणि काय, आणि आमच्या नेहा नाईक गिरिजाची भूमिका साकारते. आणि आईसाहेब आमच्या तुम्हाला काय विचारायचं आहे का त्यांना? नेहाला काय विचारायचं विचारा. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे ते काम करताना, किंवा किती आनंद मिळतो? आनंद तर खूप इट इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. तिची पहिलीच मालिका आहे. मालिका आहे ही. अच्छा, अँड यू आर ॲक्टिंग व्हेरी वेल. थँक्यू. त्यामुळे मला खूप शिकत करायला मला खूप मजा येते, आणि मुळात इतकी सगळी कमाल लोकं आहेत इथे. कोणीही मी नवीन आहे किंवा मला अजूनही म्हणजे काही गोष्टी अजून शिकते आहे, तर मला कोणी तसं ते बदल करत नाही की तू नवीन आहेस किंवा काय. सगळे त्यांच्यामध्ये मला सांभाळून घेतात, समजावून सांगतात, आणि खूप मजा येते. आणि मला असं वाटतं हेच तर कुठेतरी वय आहे की जिथे आपण ग्रो होत काम करतोय, जे माझं होतंय. मनापासून धन्यवाद. आणि आपण तुमच्या वतीनं सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते थँक्यू सर. या ना सगळे, या ना. नेहा सोना कम सगळी टीम आहे. ती बरी. तुम्हाला देखील येस. थँक्यू. आता इंग्लिश मध्ये बोलतो. द गुड पार्ट अबाउट दिस कोर्स इज की हा मराठीत होतो. हो, अरे वा, व्हेरी नाईस. म्हणजे 2 दिवस मराठी बोलतो. इतकं मराठी दे आर एन्जॉईंग. ग्रेट. कांबळे सर, खरंच खूप तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला शिकायला मिळतं. खूप दांडगा एक्सपिरियन्स आहे यांचा. आणि नशीबवान सेटवरच तुमची पहिली त्यांनी ह्याच्या आधी अबोली ही मालिका डिरेक्ट केली होती, आणि अनेक वर्ष आणि खूप मोठ्या मोठ्या मालिका त्यांनी डिरेक्ट केल्यात. आणि त्यांचा आता हातभार आमच्या मालिकेला लागल्यामुळे आम्ही आता एकदम टॉपला गेलेलो आहोत. दुसऱ्या नंबरवर आहोत आम्ही आता. थँक्यू.